पाथरपुंज हे साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातलं एक गाव। पाथरपुंजची चर्चा सध्या देशभरात होते। म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक पावसाचं गाव कोणतं तर चेरापुंजी असं उत्तर यायचं। मात्र गेल्या काही दिवसात म्हणजे गेल्या 3 महिन्यात 1 जून ते 30 ऑगस्ट पर्यंतची आकडेवारी पाहिली तर चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस साताऱ्यातल्या पाटणमधल्या या पाथरपुंजमध्ये पडलाय। नेमकं काय घडलंय पाथरपुंजमध्ये आणि सर्वाधिक पावसाचं गाव म्हणून पाथरपुंज का पुढे येते आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। देशात सर्वात जास्त पाऊस कोसळणारं ठिकाण कोणतं असं विचारल्यावर मेघालयातलं चेरापुंजी हे नाव आपसुकच तोंडावर येतं। पण ही सवय आता बदलावी लागणार आहे, कारण सर्वाधिक पावसाचं ठिकाणही बदललंय आणि हे ठिकाण महाराष्ट्रातल्या सातारा तालुक्यातलं आहे। चारी बाजूला घनदाट जंगल आणि या खडतर प्रवासातून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील छोटंसं गाव ते म्हणजे पाथरपुंज। या गावानं भारताच्या पावसाच्या इतिहासात नोंद कमावली। त्याचं कारण या ठिकाणी भारतातल्या सर्वाधिक पावसाची नोंद या पाथरपुंज गावामध्ये झाली। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पाटणमधलं पाथरपुंज हे गाव। चोहोबाजूला हिरवाईचा समुद्र आणि तिथं ढगांचा मुक्काम। इथं पावसाळा आला की गावकऱ्यांना सूर्यकिरणाचाही विसर पडतो। सलग 4 महिने इथं धोधो पाऊस कोसळतो। पाऊस म्हणजे यंदा 6 महिने मोठाच आहे पाऊस। आता कमी झाला या, आता मोठाच पाऊस आहे। हे नदीला पाणी माहित नाही, जिथे गेलो होतो ना त्यातनं पाणी जायचं। ह्या घराला लागून पाटला राहिलं माग, त्या घराला पाणी यायला पडला होता। अरे बापरे, एवढं पाणी गेलो घरात, पाणी त्याच्या सुटलं होतं। बाबा तुमचं पुनर्वसन का नाही करून घेत? पुनर्वसन करते नाही की, किती वर्ष झालेलं पुनर्वसन करते। आज नाही, उद्या नाही, परवा दिवशी हेच चाललंय। आता पुनर्वसन चालू आहे। भीती वाटली म्हणून आम्ही जाणार कुठे या पावसात? आले भीती तर मरायचं, हेच ठरवलंय। बाकी काय लागतं आपलं? कुठं घर का दार का कोण आहे तिकडे जाऊन राहायचं, इथंच आपलं राहायचं। आता आमचा उपनिपूजच इथं म्हणताना मग आम्ही कुठं जाणार? इथंच आहे ना, इथंच राहायला जाणार करण्याची म्हातारी, मग कुठं आपण जाणार? एवढंच आहे। भीतीला वाटून काय करायचं? शेती बातीच गेली, गुराढोरात जायचं म्हटलं तरी माणूस वावतं पाण्या कांज्यातनं, कुठं बी यायला नाही। लांब संसार केला तरी आम्ही तशीच येतो, एकली दुसरी। कुठं साखू असला त्यात नाही यायचं, नाही तर कुठं गाव शेजारी असलं तिथं राहायचं। अशी इकडे आमच्याकडे लई बिकट परिस्थिती होती। मजुरी नाही आमच्याकडे काय, आमची शेती बुडाली की आम्ही घरात अशी लाकडं लावायची आणि बसायची। दोन 2019 मध्ये हे गाव पहिल्यांदा चर्चेत आलं। चेरापुंजीच्या तुलनेत या गावामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली। त्यानंतर पावसाचा हा प्रवास असाच सुरू आहे। 2019 मध्ये पाथरपुंजनं चेरापुंजीला मागे टाकलं। 2019 पासून आतापर्यंत इथं सतत विक्रमी पावसाची नोंद होते। पाथरपुंजमध्ये यंदा 6813 मिलीमीटर इतका पाऊस झालाय, तर मेघालयातील चेरापुंजीमध्ये 3975 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। म्हणजे 1 जून ते 31 ऑगस्ट या काळात पाथरपुंजमध्ये चेरापुंजीच्या दुप्पट पाऊस बरसलाय। गेल्या शतकभरापासून भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहिलंय, पण हवामान बदलामुळे पर्जन्यमानाचं केंद्र पश्चिमेकडे सरकतंय। हा कल जर कायम राहिला तर लवकरच चेरापुंजीचं नाव सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून पुसलं जाईल। पाथरपुंज गावाला स्वतःची अशी एक ओळख मिळाली आहे।
सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून हे गाव चर्चेत आहे, पण इथल्या गावकऱ्यांना मात्र ही ओळख नकोशी झाली आहे। गावकऱ्यांना हा पाऊस नकोसा झाला आहे। अहो काय आम्ही सांगणार, हेच सांगणार, पाऊस यंदा लई झाला एवढंच सांगणार। आता काय सांगायचं आम्ही याच्या पुढे? महिला मंडळ तरी काय सांगणार? महिला मंडळ आता आम्ही ही माता कोतरी घरी आहे आणि तरुण आमची पोरं बाळ कामाला गेलीत मजुरीला खाली। गाडी आहे, गाडी नजर नेते खाली। कोणाची गाडी आहे? आपली गावातलीच आहे, एक गाडी आहे. हा एक गाडी आहे। बर आता ती खाली गेली, तोडीवर आज जातात, गाडी घेऊन जातो तो। बर हा, त्याला भाडं असतं आणि या तोडवाल्याला मजुरी असते, बर त्यांना घेऊन जातो त्याचं भाडं घेऊन। बर आणि बाकी इतर जाणारे दवाखान्यात कुठं काय तेच गाडीने जातात। मोठ्या घरांना टिकू देत नाही। बर मग दिवाळ पडतात, मग साठी बारकी बारकी बांधायची। आणि इकडे कशाची मजूर आहे एवढी बंगलं बांधायला? आम्ही कशाने बांधणार? काय आहे इथं बऱ्यापैकी ती बंगलं बांधायला? कसलं काम करतात? आता ते कसलं करते ते आम्हाला माहित नाही। खाली बर थोडीचं काम करतात, थोडीची कामं बाकी करतात कसलं आमची करतात? माणसं। ते केल्याशिवाय आम्हाला काय भेटणार आहे? ते आम्हाला मिळते खायला। घर किती आहे तिथं? हं? पाऊस बिऊस इकडे लय जास्त असतो। पाथरपुंज गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलंय, त्यामुळे वन्य प्राण्यांपासूनही गावकऱ्यांना कायमचा धोका असतो। अनेकदा वाघ, अस्वलं अशा हिंस्र प्राण्यांचे हल्ले गावकऱ्यांवर होत असतात। यातून बाहेर पडण्यासाठी पुनर्वसन हा एकमेव पर्याय गावकऱ्यांकडे आहे, पण गेल्या 4 पिढ्यांपासून गावकऱ्यांना पुनर्वसनाची आश्वासनं दिली जात आहेत। गावकऱ्यांना रोजगारासाठी मुंबई आणि पुण्याकडे स्थलांतरित व्हावं लागतंय। अशा स्थितीत गावात फक्त वृद्ध आणि लहान मुलंच राहिली आहेत। लहान मुलांची ही संख्या बोटावर मोजण्या इतकीच राहिली आहे। पाथरपुंज गावात पर्यटन वाढेल असा इथल्या लोकप्रतिनिधींना विश्वास आहे। चेरापुंजीच्या नावावर 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत। ऑगस्ट 1860 ते जुलै 1861 या काळात इथं 26,471 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। मात्र 2019 पासून पाथरपुंज सातत्यानं चेरापुंजीला मागे टाकतंय। हा कल कायम राहिला तर लवकरच पाथरपुंजचं नाव देशातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून नोंदलं जाऊ शकतं। खरं तर पाथरपुंज यांची भारतात सगळीकडे नोंद घेतली गेली। गवगवा झाला तो महाराष्ट्राचा, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचा। मात्र असं एका बाजूला असलं तरी मात्र दुसरीकडं या पाथरपुंज गावामध्ये आल्यानंतर या गावातल्या लोकांच्या समस्यांचा डोंगर ऐकल्यानंतर मात्र छातीची नक्कीच धडधड वाढते। कारण असं जीवन की त्यांना असह्य झालेलं आहे आणि त्यात या व्याघ्र प्रकल्पाच्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचं पुनर्वसन गेल्या कित्येक पिढ्या, कित्येक त्यांची पिढ्यानपिढ्यांची आयुष्य या जंगलाच्या वाटेवर गेली, मात्र त्यांच्या समस्या ह्या आजपर्यंत सुटलेल्या नाहीत, हे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल। यासाठी त्यांनी इथल्या मंत्र्यांना, नेत्यांना, सर्वांनाच आरोपीच्या कोठडीत उभं केलं आहे। आता पाहूया या NDTVच्या वृत्तानंतर कोणकोणत्या नेत्यांना पाझर फुटतो। कॅमेरामॅन कैलास मायनेसह राहुल तपासे, पाथरपुंज, सातारा।